मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे की खाल्ल्या मिठाला जागणं, किंवा हिंदीमध्ये एक शब्द आहे एहसान फरामोशी किंवा नमक हरामी. आणि हे शब्द हे केंद्रामधील भाजपला अगदी फिट्ट लागू पडतात. आणि त्याबाबतचेच महत्त्वाचे 3 उदाहरणं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती की नुकतंच महाराष्ट्रामध्ये शिर्डी इथं भाजपचं अधिवेशन पार पडलं. आणि त्या अधिवेशनामध्ये अमित शहा हे आले होते. त्यांनी तिथं भाषण केलं. आणि जी भाजपा, जे शिंदे गट, जे अजित पवार असं म्हणतात की ठाकरे पवार संपले, त्याच ठाकरे पवारांवर अमित शहानी बराच काळ भाषणाचा खर्च केला. आणि त्यामध्ये मग ते बोलत असताना असं म्हणाले की ठाकरे आणि पवारांना महाराष्ट्रामधील जनतेने जमिनीमध्ये काही फूट खोल गाडलेलं आहे. मग हे सर्व म्हटल्यानंतर मग उद्धव ठाकरेंनी आणखी त्याला प्रत्युत्तर दिलं नाही, परंतु शरद पवारांनी मात्र प्रत्युत्तर दिलं. आणि ते असं म्हणाले की त्यांना प्रत्युत्तर द्यावं तेवढी त्या माणसाची पात्रता नाही किंवा लायकी नाही. आणि मग दुसरी एक आठवण शरद पवारांनी करून दिली. ते म्हणाले की ज्यावेळी अमित शहा तडीपार होते त्यावेळी देशामध्ये कुणीही अमित शहांना मदत करायला तयार नव्हतं. त्यावेळी बाळासाहेबांनी अमित शहा यांना राहण्यासाठी मदत केली होती. आणि मग हे वक्तव्य आल्यानंतर मग समाज माध्यमांवरती, फेसबुक असेल, एक्स असेल किंवा व्हॉट्सअपवरती एक पोस्ट खूप जास्त व्हायरल झाली. आणि त्यामध्ये मी बाजूला जो दाखवत आहे तो अमित शहांचा फोटो जोडलेला आहे. आणि त्यामध्ये एक कथा सांगितलेली आहे. मग मी जे 3 उदाहरणं सांगत आहे त्यामध्ये पहिलं उदाहरण हे आहे. मग त्या पोस्टमध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा गुजरातमधून अमित शहा यांच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती त्यावेळी गुजरातच्या बाहेर अमित शहांना राहायचं होतं. बऱ्याच राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार होती. काँग्रेस सोबत त्यांचे खूप चांगले काही संबंध नव्हते. एनडीए मध्ये बरेच पक्ष होते, परंतु एनडीए मधील अन्य पक्षांकडे जाऊ शकतील इतके मोदी शहांचे चांगले संबंध नव्हते. आणि या मोदी शहांचं त्यांच्या पक्षामधीलच नेत्यांसोबत जमत नव्हतं. मग त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, शिवराज सिंह चौहान या सर्व नेत्यांपासून हे दूर होते किंवा फटकून होते किंवा ह्यांचं आणि मोदी शहांचं जमत नव्हतं. आणि मग त्या परिस्थितीत अमित शहा समोर प्रश्न होता की जाऊन नक्की राहायचं कुठं. आणि मग त्यावेळी तडीपारी लागलेले अमित शहा हे मुंबईला आले, मातोश्रीवर आले, मातोश्रीच्या दारात थांबले. मग बाळासाहेबांना भेटण्याची विनंती केली. बाळासाहेबांना विनंती केली की मला राहायला जागा नाही वगैरे. मग त्या पोस्टमध्ये तसं लिहिलेलं आहे. आणि मग बाळासाहेबांनी मोठ्या मनाने तडीपार झालेल्या अमित शहांना राहण्यासाठी आसरा दिला, आश्रय दिला. आणि मग ही पोस्ट पाहिल्यानंतर मग लक्षात येतं की मी सुरुवातीला म्हटलो की खाल्ल्या मिठाला जागणं मराठीमधील म्हण, किंवा मग एहसान फरामोशी आणि नमक हरामी. मग हे 3 शब्द केंद्रातील भाजपला आणि खास करून या प्रसंगावरून अमित शहांना का लागू होतात, तर तीच बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यासाठी मागील 5 वर्ष झालं हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. आणि त्यांना कमी जागा मिळाल्यात म्हणून उन्मादामध्ये भाषणात सांगत आहेत की जमिनीत काही फूट खोल गाडलेला आहे. आता दुसरा प्रसंग घ्या. गुजरातमध्ये भाजपमध्ये खूप मोठं अंतर्गत कलह सुरू होता. 2002च्या आधीचा विषय आहे. मग त्यावेळी केशुभाई पटेलांचा गट, शंकरसिंह वाघेलांचा गट आणि मोदींचा गट असं ते सर्व गोंधळ सुरू होता. आणि मग मुख्यमंत्री कोणी व्हायचं यावरून मग भाजपचे तुकडे पडले होते. आणि शंकरसिंह वाघेला यांच्यासोबत काही आमदारांनी भाजपच्या पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड केलं होतं. आणि त्या गटाला, शंकरसिंह वाघेलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्या गटाला काँग्रेस पाठिंबा द्यायला तयार होतं सरकार बनवण्यासाठी. आणि मग जर केशुभाई पटेल मुख्यमंत्री झाले असते तर भाजपचे अन्य आमदार देखील फोडून आणण्याचं केशुभाई पटेलांनी ठरवलं होतं. आणि मग त्यावेळी केशुभाई पटेलांना एकच नाव आठवलं, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि मग त्यांनी देखील थेट मुंबई गाठली, मातोश्री गाठली आणि बाळासाहेबांसोबत भेटण्याची विनंती केली. दोघांमध्ये चर्चा झाली आणि मग त्यांच्यासोबत जे काही 12, 15, 20 आमदार आले होते तर त्यांनी सर्व राजकीय परिस्थिती वाघेलांनी
बाळासाहेबांना समजून सांगितले आणि सांगितलं की एकदा सत्ता बनू द्या, मग आपण भाजपमधील आमदार देखील माझ्या सोबत आणतो आणि आम्हाला सर्वांना तुम्ही शिवसेनेमध्ये घ्या, शिवसेनेचं सरकार म्हणून आम्ही गुजरातमध्ये स्थापन करू, आमच्या गटाला तिकडे तुमचा पक्ष म्हणून मान्यता मिळवायची आहे. आणि मग त्यावेळी बाळासाहेबांनी खूप मोठा विचार केला. जर कदाचित बाळासाहेब त्यावेळी हो म्हणाले असते तर या मोदी शहांचा उदय देखील झाला नसता. बाळासाहेबांनी खूप मोठा विचार केला, युती धर्म पाळला आणि सोबतच्याच भाजप सोबत असा दगाफटका करायला नको म्हणून मग शंकरसिंह वाघेला यांना समजावलं आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही आणि मी तुम्हाला पाठिंबाही देऊ शकत नाही, राजकीय दृष्ट्या मी कसलीही मदत करू शकत नाही, तुम्हाला व्यक्तिगत काही मदत हवी असेल तर व्यक्तिगत मदत मात्र मी करू शकतो. आणि मग त्यावेळी शंकरसिंह वाघेलांना माघारी परतावं लागलं. त्यावेळी मग त्यांना काँग्रेसमध्ये जावं लागलं आणि बाकीचे आमदार जे भाजपमधून फोडायचे होते ते फुटायचे राहिले आणि मग नंतर मग मोदी आले, मग नंतर निवडणुका झाल्या वगैरे वगैरे. जर त्यावेळी बाळासाहेब हो म्हणाले असते तर मोदी शहांचा उदय झाला नसता आणि शिवसेनेचे जे 2 तुकडे केले, जे निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांना हाताशी धरून यांनी जो खेळ लावलाय तो खेळ काहीच घडला नसता. आणि मग त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलं, खाल्ल्या मिठाला जागणं किंवा मग एहसान फरामोशी किंवा नमक हरामी ही सध्या केंद्रामधील लोकांकडे खास दिसत आहे. यामधील तिसरं शेवटचं महत्वाचं उदाहरण ते तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की गुजरातमध्ये दंगली घडल्या होत्या आणि त्यावेळी भाजपचं पक्ष नेतृत्व, दिल्लीमधील वरिष्ठ नेतृत्व हे मोदींवरती नाराज झालं होतं आणि मोदी हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आणि त्यावेळी मग नक्की ठेवायचं का काढायचं असं सर्व भाजपत गदारोळ सुरू असताना मग बाळासाहेबांचा सल्ला विचारण्यात आला आणि बाळासाहेबांनी तडक उत्तर दिलं होतं, जे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की मोदी गया तो गुजरात गया. आणि मग नंतर मोदी टिकले आणि तेच मोदी मागचे आता 10-12 वर्ष झालं पंतप्रधान आहे. आणि त्याच मोदींनी पडद्यामागची राजकारण करून, कुटील षडयंत्र करून त्याच बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचे जे काही रचत आहेत राजकीय डाव, तर त्यामुळेच मला आठवण झाली की खाल्ल्या मिठाला न जागणं, एहसान फरामोशी किंवा नमक हरामी. मग हे 3 उदाहरणं गुजरातसाठीच, जे अमित शहा देशात पॉवरफुल नेते, चाणक्य वगैरे म्हणतात, त्यांना मदत बाळासाहेबांनीच केली. जे मोदी कचऱ्याच्या डब्यात गेले असते त्यांनाही बाळासाहेबांनीच वाचवलं आणि जी गुजरातमधील भाजपा फुटली होती, आणखी फुटू शकणार होती, ती देखील बाळासाहेबांनीच वाचवली होती. हे या 3 प्रसंगावरून लक्षात येतं. आणि मग त्याच बाळासाहेबांची शिवसेना जेव्हा फोडण्यासाठी हे 3 जण दिल्लीत उच्चपदस्थ झाल्यानंतर, म्हणजे भाजप पक्ष आणि मोदी आणि शहा दिल्लीत उच्चपदस्थ झाल्यानंतर पहिला घाव कोणावर करतात तर त्याच शिवसेनेवर, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर करतात. तेव्हा खाल्ल्या मिठाला न जागणं किंवा एहसान फरामोशी किंवा नमक हरामी ही यांच्या रक्तात किती भिनलेली आहे हे लक्षात येतं. मित्रांनो, या 3 उदाहरणांविषयी आणि या नमक हरामीविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढं थांबतो. धन्यवाद.